बातमी बुलढाण्यामधून आहे। बुलढाण्याच्या खामगाव तालुक्यात 20 फेब्रुवारीला रात्री एका अज्ञाताने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवलेला। त्यानंतर रामनगर गावात मोठा तणाव निर्माण झालेला। मात्र पोलिसांनी दोन्ही गटांची समजूत काढत पुतळा काढला आणि संपूर्ण परिसर हा प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केला। या परिसराला जाळी लावण्यात आलेली। मात्र आज दुपारच्या सुमारास काही जण या प्रतिबंधित क्षेत्रात शिरले आणि महापुरुषांचे फोटो लावत पूजा केली आहे। त्यामुळे दुसऱ्या गटातले नागरिक आणि स्थानिक संतप्त झाले। प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी करत ग्रामस्थांनी पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या दिलाय। त्यामुळे खामगाव ग्रामीण पोलीस स्थानकात काही काळ तणाव निर्माण झाला। दोन भारतीय जहाजांना होर्मुझच्या सामुद्रधुनीतनं प्रवासाची परवानगी। एलपीजी घेऊन दोन्ही जहाजं भारताच्या दिशेने। भारताला मोठा दिलासा। विरोधकांकडून गॅस तुटवड्यासंदर्भात जनतेमध्ये भीती निर्माण करण्याचा प्रयत्न। मुख्यमंत्री फडणवीसांचा जोरदार हल्ला बोलता राज्यात घरगुती गॅसचा तुटवडा नाही, रांगा लावू नका, मुख्यमंत्र्यांचं आवाहन। घरगुती गॅस सिलेंडरची ब्लॅकने विक्री, माझाच स्टिंग ऑपरेशन। छत्रपती संभाजीनगरमध्ये 1400 रुपयांना सिलेंडरची विक्री तर बीडमध्ये बनावट ओटीपीचा वापर। राज्यामध्ये ठिकठिकाणी अवकाळी पावसाची हजेरी। कोल्हापूरच्या कापसी खोऱ्यात सोसाट्याच्या वाऱ्याने झाडं कोसळली, घरांचंही नुकसान। तर साताऱ्याच्या जावलीमध्ये गारांचा पाऊस, गहू आणि ज्वारीला मोठा फटका। राष्ट्रीय महामार्गावरील वार्षिक टोल पास 1 एप्रिलपासून महागणार। वाहन चालकांना आता 3000 ऐवजी 3075 रुपये द्यावे लागणार। गायक रॅपर बादशाह बिश्नोई गँगच्या निशाण्यावर। फेसबुक पोस्ट करत डोक्यात गोळी मारण्याची धमकी। बादशाहच्या गाण्यांमुळे हरियाणाची संस्कृती बिघडत असल्याचा आरोप। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।